द्या, आई वडील काय सांगतात त्याच्याकडे लक्ष द्या, मित्रमैत्रिणी काय सांगतात त्याकडे लक्ष द्या, वर्तमानपत्रामधून काय छापलेलं त्याकडे लक्ष द्या, टेलिव्हिजनवरती साधारणतः दूरदर्शनच्या बातम्या बघत चला, इतर वृत्तवाहिन्यांवरती आपण काहीतरी धारिष्टाने बोलायचं झालं तर तशी त्यांची कदाचित कुवत नाही असं मला वाटतं. ओके, कारण काय की ते एखाद्याने जर सलग 24 तास जर बातम्या बघितलं तर कदाचित तो माणूस वेळा व्हायची शक्यता आहे. म्हणजे रिस्पेक्ट टू द डिग्निटरी सिटिंग ऑन द डायस आय एम मेकिंग दिस पर्टिक्युलर स्टेटमेंट. ओके, असं काहीसं वृत्तपत्र म्हणजे वृत्तवाहिन्यांवरती चाललेलं असतं, दूरदर्शनच्या बातम्या बघायचं, त्याच्यावर तुम्ही तुमचं इंटरप्रिटेशन मांडायचं. या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला तटस्थ बॅलन्स दृष्टिकोन विकसित करायला मदत पाहिजे. दॅट इज व्हॉट इज एक्सपर्ट. ठीक आहे. नॉलेज नंतर जे महत्वाचं आहे ते म्हणजे स्किल किंवा त्याला कौशल्य असतं. आता कौशल्यमध्ये काय आहे सांगता येईल? विद्यार्थी म्हणून कुठची कौशल्य असणं अपेक्षित आहे आपल्याकडे? विच ऑल डिफरंट स्किल्स डू यू पीपल नीड? Consider you have got a 95% in 10th standard, 12th standard, and you have secured good position to have enough marks to get admission in government medical college also. Government medical college मध्ये admission मिळालं तुम्हाला. तुम्ही 4.5 वर्ष MBBS डिग्री पूर्ण दिली, प्रॅक्टिस करायला आला, परत तुम्ही आला आसनगावमध्ये. तर मग तुम्ही साधारणतः तुमची इकडे तर आसनगावमध्ये आजूबाजूच्या पाड्यांवरती आदिवासी पाड्यांवरती काही लोक तुमचे आता याही काहीतरी सांगणार तुम्हाला. तुमच्याकडे सगळ्यात पहिलं स्किल कुठचं पाहिजे? कम्युनिकेशन. आता एक भाग आहे म्हणजे कम्युनिकेशन इज अ प्रॉब्लेम. त्याच्या आधी सांगावा एखादा आदिवासी व्यक्ती येतो तुमच्याकडे, तर तो आता रानावनात काम करणार, शेतात काम करणार, त्याचा